नमस्कार, सिद्धी टेलर्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खूप कमी वेळामध्ये गौराईला ब्राह्मी काष्टी साडी कशी नेसवायची। हीच त्या गौरीचा फायनल लुक आहे। याच पद्धतीने गौरी कशी बसवायची हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। गौरी बसवण्यासाठी मी हा लोखंडी स्टँड घेतलेला आहे। लोखंडी स्टँडला मी ही एक अशी पातळ उशी बांधून घेतलेली आहे। त्याच्यावरती आपल्याला हा परकर घालून घ्यायचा आहे। परकर घातल्यामुळे गौरीला कसं गोल आकारामध्ये साडी फिनिशिंग मध्ये बसते, त्यासाठी पेटीकोट हा आपण घालूनच घ्यायचा आहे। पेटीकोटची वरची बाजू जास्त झालेली असते ती आतल्या बाजूला खोचून घ्यायची आहे। नंतर आपण ही जी साडी घेतलेली आहे ही साडी गौरीला घालायची आहे। साडीचा हा पहिले पदर घ्यायचा आहे। पदराच्या बाजूने आपल्याला सरळ उलटी बाजू बघून पदराच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा बारीक बारीक प्लेटी घ्यायच्या आहेत करून। अशा प्लेटी करून झाल्यावरती 2-3 जागेवरती आपण पिना लावून घेणार आहोत। जरा जास्तीचाच पदर घ्यायचा आहे आपल्याला, कारण गौरी बसवल्यानंतर आपण गौरीच्या डोक्यावरती पदर देतो, त्यासाठी जरा जास्तीचाच पदर काढायचा आहे। आता आपण निऱ्या करून घेणार आहोत। निऱ्या करण्यासाठी पहिले स्टँडची उंची मोजून घ्यायची आहे। स्टँडला साडी लावून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे आणि त्या उंचीच्या प्रमाणेच कापड आतल्या बाजूला राहिलेलं फोल्ड करायचं आहे। पदराला पिना लावून झालेले आहेत। आता आपण पहिले निऱ्या करून घेणार आहोत। त्यासाठी साडी आपल्याला मोजून घ्यायची आहे। मोजून एवढ्यासाठी घ्यायची की आपल्याला स्टँडला साडी बांधायची आहे, त्यामुळे साडी आपल्याला स्टँडच्या हाईटनुसार मोजून घेऊन आतल्या बाजूला दुमडायची आहे। दुमडून झाल्यानंतर आपल्याला अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा निऱ्या जुळवून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता ही जी पदराची साईड आहे तिथं आपल्याला एक हातभर कापड ठेवायचं आहे आणि मग निऱ्या बाकीच्या सगळ्या साडीच्या निऱ्या घालून घ्यायच्या आहेत। आता हे असं व्यवस्थित जुळवून घ्यायचंय आणि आपल्याला पिन लावून घ्यायची आहे। पिन लावायच्या आधी आपल्याला आहे ना साडीला आतल्या बाजूला थोडासा पदर सोडायचा आहे, जो आपल्याला स्टँडच्या साईडनं गोल फिरवून बांधून घ्यायचा आहे। त्यासाठी थोडासा पदर सोडून घ्यायचा आहे आणि मग पिन लावायची आहे याप्रमाणे। आपल्याला निऱ्याची साईड उजव्या साईडला निऱ्या फोल्ड करायच्या आहेत आणि बांधून घ्यायचं आहे। आता गौरीची बॉडी आणि हात आपण बसवून घेणार आहोत। गौरीच्या हात आणि बॉडी बसून झालेली आहे। आता पदर टाकायचा आहे आपल्याला। पदर जरा ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून डोक्यावर ठेवायला पण पदर आतल्या बाजूला जास्त ठेवायचा आहे।
हे जे गौरीची बॉडी आहे त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तिथं आपल्याला पिन खोचून घ्यायची आहे, म्हणजे आपला पदर ॲडजस्ट होईल. ते ज्या पिना लावलेल्या आहेत ते काढून गौरीला व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपण पदर देऊन घेऊया. आता इथे या बाजूला आपण हा जो काट आहे मागच्या बाजूला जास्त सोडलेला तो व्यवस्थित असा खेचून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूला खोचून एक पिन लावून घ्यायची आहे. त्याच्या खाली ह्या अशा बारीक बारीक प्लेटी घालून घ्यायच्या आहेत. 3-4 प्लेटी बसतील तेवढ्या आपण तिथं घालून घेणार आहोत. व्यवस्थित असा हात फिरवायचा आहे, दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली साडी कशी चापून चुपून व्यवस्थित बसते. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण हे करून घ्यायचं आहे, कारण हाच भाग आहे गौरीचा जेव्हा गौरीला खूप छान लुक देतो. आता हा जो राहिलेला काटा आहे तो असा आतल्या बाजूला आपल्याला सारून घ्यायचा आहे. इथं 3-4 निऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि चौथी निरी ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशी वर उचलायची आणि जुळवत जुळवत या पद्धतीनं तुम्ही फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान असा लुक ब्राह्मी काष्टी साडीचा इथं येतो. वरच्या बाजूला घेऊन आपल्याला तिथं पिनानं टचअप करायचं आहे. आता इथं आपल्याला व्यवस्थित अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत. वरती आता आपण मुखवटा बसवून घेणार आहोत. तो मुखवटा बसवायच्या आधी आपण कॉटनचा कपडा स्टँडला गुंडाळून घेणार आहोत. त्याच्यावरती मुखवटा बसवायचा आहे. व्यवस्थित असा पदर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. जास्त पण पुढं नाही घ्यायचा आहे, पदर मागच ठेवायचा आहे आणि गौरीच्या मुखवट्यावरती एक होल आहे, त्या होलमध्ये आपल्याला पिन लावून पदर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. हा आपल्या गौरीचा फायनल लुक आहे. खूप कमी वेळामध्ये गौराईला साडी कशी नेसवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.